मी शिवाजीराजे भोसले, या भूमीचा चक्रवर्ती सम्राट, ज्याने दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिले, तोच मी आज माझ्या स्वराज्याचा हा अथर्पात पाहतोय. माझ्याच नावाचा जयघोष करून माझ्याच विचारांची रोज हत्या करणाऱ्या लोक, अरे ज्या रयतेच्या डोळ्यात स्वातंत्र्याची आग पेटवण्यासाठी मी आयुष्य जाळलं, त्याच रयतेच्या डोळ्यात आज हताशेची राख का दिसतीये? माझ्या लेकरांनो, माझ्या काळजाच्या तुकड्यांनो, काय दिलं होतं मी तुम्हाला आणि काय केलं तुम्ही त्याचं? मी दिलं होतं तुम्हाला बळीराजाचं स्वराज्य, जिथे शेतकऱ्याच्या घामाला मोत्याचं मोल होतं. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावा तर गर्दन छाटू. आणि तुम्ही स्वतःला राज्यकर्ते म्हणता. अरे तुम्ही तर व्यापारी निघाला. सौदा केलाय तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा. इथले डोंगर विकले, इथल्या नद्या विकल्या, इथले उद्योगधंदे परराज्यात विकले. माझ्या तरुणांच्या हातचं काम, त्यांच्या तोंडचा घास विकला. आम्ही गनिमांना लुटून रयतेचं घर भरलं आणि तुम्ही रयतेलाच लुटून स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या. अरे गनिमांपेक्षा मोठे वैरी तर तुम्ही स्वतःच निघालात. गद्दारी ती काही आज नवीन नाही. माझ्या काळात होतेच की भितू. सूर्याची पिसाळ सारखे अनेक होते, ज्यांनी पैशांच्या मोहापायी स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. पण आम्ही अशा गद्दारांना कठोरात कठोर सजा दिली. आज पुन्हा तेच सुरू आहे. पैशांसाठी इमान विकलं जातंय, खुर्चीसाठी स्वाभिमान गहाण ठेवला जातोय, मराठी अस्मितेवर घाला घातला जातोय. म्हणूनच मला पुन्हा बोलावं लागतंय. अरे तुम्हाला नकोय का ते स्वराज्य परत, जिथे आया बहिणी निर्भय होत्या, शेतकरी सुखी होता आणि मराठीचा भरवा अटके पार पडत होता? सांगा मला की तुम्हाला नकोय का ते स्वराज्य? बस आता रडणं बंद करा. तुमच्या आत जो शिवा धुमसतोय ना, तुमच्या धमन्यांमध्ये रक्त सळसळत असेल ना, तर उठा, जागे व्हा आणि माझ्या लेकरांनो विचारा, या गिधारांना जाग. आमच्या शेतकऱ्यांच्या रक्तावर पत्ते खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आमच्या आया बहिणींच्या अब्रूचा बाजार मांडण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? आमच्या मराठीचा गळा घोटणारे तुम्ही कोण? स्वराज्य विकणारे तुम्ही गद्दार कोण?